या ठिकाणी जमलेले सर्व संत महंत, माझ्यापेक्षा सगळे या ज्ञानाने श्रेष्ठ असलेले, ज्यांचा गाढा अभ्यासच ज्ञानेश्वरीवर आहे असे, त्याचबरोबर आता जो हा उपक्रम आहे त्याचं सर्व पूर्ण नियोजन करणारे आमचे बोडके साहेब, त्यांच्याबरोबर असणारं पूर्ण संगीत, त्यांचे पूर्ण सगळे काम करणारे, त्यांच्याबरोबरचा वृंद, मित्रवृंद, या सर्वांचं पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आज इथे येऊन बोलण्याची संधी दिली आणि परीक्षक म्हणून सुद्धा माझी नियुक्ती. तसं परीक्षक या नात्याने माझं काम अत्यंत जोखमीचं होतं आणि सहज बोडके साहेबांनी मला एके दिवशी घरी आल्याने म्हणले, हे पेपर सगळे आहेत, काही दुसरीकडे दिलेत, काही तुम्हाला तपासायचे आहेत. पहिले माझ्या अल्पबुद्धीनुसार मला जे वाटलं ते मी मार्क्स पूर्ण दिले, त्यानुसार ते सगळे पूर्ण पेपर, नंबर काय कोणाचं काय मला त्याबद्दल काहीच माहित नाही आणि विचारण्याची गरजही नाही. पण आता जे काही नंबर्स कुणाचे विजेता उपविजेता काय जे कोण ठरणार आहे, हा विजेता आणि उपविजेता यासाठी ठरेल की ज्यांचा नंबर आलेला नाही त्यांनी सहभाग घेतला म्हणून तुमचा नंबर आला. त्यामुळे अशा मुलांचं मी पहिल्यांदा कौतुक करेल की इयत्ता 8वी 9वी 10वी 12वी असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतल्याचं मला खूप कौतुक वाटलं. त्यामुळे मनापासून मी या मुलांचं कौतुक करतो की शिक्षण काळापासून त्याला ज्ञानेश्वरी बद्दलची आवड निर्माण व्हावी, ही मला फार कौतुकाची गोष्ट वाटली. एका ग्रामीण भागामध्ये असे मुलं घडतायत हे मला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मी बोडके साहेबांना तात्काळ हो म्हणलं आणि जसं पेपर वाचत गेलो तसं मला आनंद निर्माण झाला. काही शुद्ध लोकांना ज्या चुका असतील, इतर काही गोष्टी असेल, या गोष्टी सगळ्या गौण आहेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये जी आत्मीय ओढ आहे, ज्ञानेश्वर माऊलीबद्दलचं जे प्रेम आहे, ज्ञानेश्वरीबद्दलचं जो त्या मुलांनी अभ्यास केलेला आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि हा उपक्रम यामुळे जो चालू ठेवलेला आहे त्या मुलाला प्रोत्साहन मिळण्यासाठी नक्कीच सहभाग राहील. मी या निमित्ताने हे सांगेन की या बक्षीस वितरणामध्ये जे कुणाला बक्षीस मिळते, जे ज्यांचा क्रमांक येईल तो भाग सोडून द्या, परंतु ज्यांचा क्रमांक आलेला नाही पण तो वर आले 3 नंतर 4था नंबर जो कोणी असेल त्याला बक्षीस वितरणात 2000 रुपये मी आज मंजूर करतो. ते बोडके साहेब दरवेळेस मी त्यांच्याकडे पोच करेन, ते आपल्याकडे देतील. आज या निमित्ताने ज्ञानेश्वरी बद्दल काय बोलावं हा प्रश्न माझ्यासमोर फार मोठा होता. अध्यात्माच्या वैज्ञानिक सिद्धांताबद्दल बरेच जणांनी लिहिलेलं आहे, बरेच जणांना माहीत आहे, परंतु याशिवाय सुद्धा अजून इतर काही गोष्ट आहे. आपण 750 वर्षापूर्वीचं जे लिखाण ज्ञानेश्वर माऊलीने 4 ग्रंथाचं केलं, त्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि हरिपाठ या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे ही पूर्ण माऊलीची भाषा आहे. त्यामध्ये एखाद्या आईनं आपल्या मुलाला जवळ उचलून घ्यावं आणि तिला पाना फुटावा, त्या पद्धतीने ज्ञानेश्वरी वाचत जाताना आपल्याला पूर्ण त्याचा रस मिळत राहतो, अमृत मिळत राहतं. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. परंतु हरिपाठ जो आहे, हरिपाठ हा त्याचा पुरुषी भाषा आहे. पुरुषी भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊली थोडस आपल्याला समजून सांगतात आणि खरसावले बोलतात. ते नाम सोपे रे रामकृष्ण बोले, म्हणजे बोलताना सुद्धा त्यांची भाषा हरिपाठात ती वेगळी आहे आणि ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा वेगळी आहे.
ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत मृदू भाषा आहे त्यांची. ज्ञानेश्वरीमध्ये हे जसे शोध लागले वैज्ञानिक शोधाच्या बाबतीमध्ये, तसं इतरही काही शोध आहेत त्या बाबतीमध्ये आपण कधी बघत नाही. मी असंच वाचत गेलो तर वाचता वाचता एक ठिकाणी नामदेव शास्त्रींचं प्रवचन, आता मी त्यांचा तसा शिष्यच आहे, त्यांच्याकडे नेहमी जात असतो. हे म्हण मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाके. ही ओळी होती, त्यावर त्याचं निरूपण चाललं होतं त्यांचं, आणि ते मी ऐकलं आणि म्हणलं हे मन कुठं आहे, ह्या मनाबद्दलचा आपण कधी विचार केलाय का? दररोज आपण दैनंदिन म्हणतो माझं मन असं आहे, त्याचं मन तसं आहे, त्याच्या मनामध्ये हे आहे, ह्याच्या मनामध्ये हे आहे. आपण कधी मनाबद्दल फक्त बोलतो, परंतु आपलं दररोज दैनंदिन जीवन, आपली वागणूक, आपलं चारित्र्य, आपल्या सर्व गोष्टी ज्या असतात ह्या सगळ्या मनावर असतात. मग हे मन कुठं आहे, हे मन काय करतं, ह्या मनाचा दोष काय आहे, हे मन किती चंचल आहे, ह्या मनाला आवर कसा घातला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि मग या ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण करावा आणि त्या मनाचा शोध आपण सुद्धा लावा, म्हणून मी त्याचा अभ्यास करीत गेलो. आणि मग जसं वाचन करीत गेलो तर त्याची उकलही झाली. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला बाहेर कुठेही वाचण्यामध्ये मिळत नाही, अशी ज्ञानेश्वर माऊली आपल्याला त्या मनाबद्दल सुद्धा ज्ञान देते. आणि या मनाच्या संकल्पावर, या मनाच्या निग्रहावर आपण जग जिंकू शकतो, आपण अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रगती करू शकतो, आपण समाधानी राहू शकतो. आपल्याला माहित नाही, एक सहज तुम्हाला प्रश्न विचारतो आणि थांबवतो भाषण मागं, यात वेळ घेणार नाही. आपण स्वतःला कधी प्रश्न विचारला का मी कोण आहे? तुम्ही म्हणतात माझं नाव अनंत आहे, हे तर आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे, परंतु मी कोण आहे, माझा मनुष्य जन्म काय झाला, मला या जन्मामध्ये येऊन काय साध्य करायचे, माझं शेवटी काय होणार आहे, हे सगळे प्रश्न निरुत्तर आहेत. आपण पंतप्रधानापासून ग्रामपंचायत कार्यापर्यंत सगळ्याची चौकशा करतो, पण स्वतःचा अभ्यास आपला कमी असतो. आणि ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून ज्ञानेश्वरी हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्या वाट्यातून कळतं. 7.5 वर्षापूर्वीची भाषा असल्यामुळे थोडीशी समजायला क्लिष्ट आहे, परंतु त्याचे अनुवादाचे पुस्तकं सुद्धा खूप आता आले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचा अनुवाद सुद्धा करून घेता येईल. आणि ते वाचन जर तुम्ही केलं, जसं वाचत जाल, तुम्ही सांगितलं तुम्हाला मी की माऊलीचं पुस्तक आहे, ते माऊली जसे माया लावते, प्रेम लावते, तसं तुम्हाला ते माया प्रेम लावेल. त्याचा आपण सतत अभ्यास करावा. आजचा उपक्रम जो ज्ञानेश्वरीबद्दलचा आहे तो मला खूप आवडला. असेच उपक्रम चालू राहावे. जास्तीत जास्त मुलांनी, तरुणांनी या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेल. आणि आजचं जे काही लिखाण जे काही झालं होतं त्या सर्वांचं अत्यंत उत्कृष्ट होतं. खूप परिश्रम घेतले मुलांनी त्याबद्दल. आणि आज या निमित्ताने मला इथं बोलावलं त्याबद्दल संयोजकाचे सर्वांचे मी अत्यंत ऋणी आहे. थांबतो इथे.